सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नमस्कार, सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी असलम रंगरे. चला पाहूया आजचे विशेष घटना. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी नाशिक पंचायत समिती कार्यालयावर नाशिक तालुक्यात लोळे येथील महिलांसह पुरुषांचा हंडा मोर्चा. सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरे, नाशिक. संघटनेच्या वतीने गेले 3 महिने आम्ही सतत म्हणजे जानेवारीपासून आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी. आणि जलजीवन सारखी योजना आहे, इतकी चांगली योजना आहे, करोडो रुपये त्यासाठी केंद्रात दिले, जागतिक बँकेने देखील दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही गेले सतत संघर्ष करतो. परंतु हे गेंड्याच्या कात्रीचं जे प्रशासन आहे ते त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि 2020ला जो एक शासन निर्णय आला की या योजना कशा राबवाव्या याचं तर यांनी पार म्हणजे आपण त्या बट्ट्यावर केला आहे. त्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेलेली आहे या प्रशासनाकडनं. आम्ही आज जे आंदोलन जे करतोय ते विल्लोळी या ठिकाणी गेले 21 कुटुंब आदिवासी कुटुंब राहतात आणि ते मजुरी करून भूमिहीन कुटुंब आहेत सर्व, ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यांना पिण्यासाठी पाणी नाही. नाशिक मुंबई जो नॅशनल हायवे आहे तो हायवे त्याला क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं, त्यांना जावं लागतं आणि त्यांचा जीव धोक्यात घालून तिथे त्यांना एक हंडाभर पाणी आणावं लागतं. याच ठिकाणी एका मुलीचा गेल्या 2 वर्षापूर्वी हंडाभर पाण्यासाठी जीव गेला होता. मी प्रशासनाला सांगितलं की त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था करा, त्यांना नळाचं कनेक्शन द्या. आम्हाला तिथल्या ग्रामपंचायतीने सांगितलं, ग्रामसेवकांनी सांगितलं, बीडीओ मॅडम देखील आम्हाला ते सांगितलं की ते अतिक्रमण करून राहतात, त्यांना नळ कनेक्शन देता येणार नाही. असं शासनाच्या कुठल्या शासन निर्णयात आहे का की त्यांना अतिक्रमण केल्यामुळे त्यांना पाणी देता येणार नाही? तर शासन निर्णय आम्हाला दाखवावा. त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आलो. जोपर्यंत आमच्या आमच्या त्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था होत नाही, तिथं टँकर सुरू होत नाही किंवा तिथं कनेक्शन दिलं जात नाही, तोपर्यंत इथे एकही महिला एकही आंदोलक घरी जाणार नाही, अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतली. सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन